सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेफ्रिजरेटरसाठी वायरिंग सर्किट कसे बनवायचे ते जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। 1. रेफ्रिजरेटर सिस्टम मध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग सर्किट तपासा। हा व्यायाम करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे गोळा करूया। ट्रेनर टूल किट 1 सेट, लाइन टेस्टर 1, नोज प्लायर 1, टेस्ट कॉर्ड 5 मीटर, टेस्ट लैंप 1, सोल्डरिंग आयरन 1, मल्टीमीटर 1, क्लैंप मीटर 1, फिन स्ट्रेटनर 1, सैंडपेपर गरजेनुसार, RSIR सर्किट CSIR सर्किटची संपूर्ण प्रणाली 1। टास्क 1. विद्युत वायरिंग RSIR ऑपरेशन तपासा। स्टेप 1. सर्किट अनुसार स्विच असलेल्या बल्ब वीज पुरवठ्याला समांतर जोडलेले आहे की नाही हे तपासावे। रेफ्रिजरेटरचे दरवाजे कधी उघडला किंवा बंद झाला आहे शोधणे हा या स्विचचा उद्देश आहे। स्टेप 2. प्रोजेक्टर रिलेसह कंप्रेसरला सिरीज मध्ये वीज पुरवठ्याचा फेज टर्मिनलशी जोडलेला आहे की नाही हे तपासा। ओव्हरलोड प्रोटेक्टर कंप्रेसरसह मालिकेत जोडलेले आहे। हा विद्युत सर्किटचा भाग आहे जो कंप्रेसर मोटरला वीज प्रदान करतो। ही उपकरणे रेफ्रिजरेशन सिस्टम मधील एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कंप्रेसरचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत। ओव्हरलोड प्रोटेक्टर मध्ये मॅन्युअल रिसेट बटन असू शकते। जर संरक्षक ट्रिप करत असेल तर कंप्रेसरला वीज पुनर्संचयित करण्यासाठी मॅन्युअल रिसेट बटन दाबणे आवश्यक आहे। स्टेप 3. ओव्हरलोड लोड प्रोटेक्टर सर्किट डायग्राम अनुसार सध्याचा रिले कनेक्टर्सशी कनेक्ट आहे की नाही हे तपासा। रेफ्रिजरेटर सिस्टम मध्ये ओव्हरलोड प्रोटेक्टर आणि सध्याचे रिले कंप्रेसरचे संरक्षण करण्यासाठी आणि कार्यक्षम ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करतात। सध्याचे रिले हे कंप्रेसरसह मालिकेत जोडलेले आणखी एक डिव्हाइस आहे। हे कंप्रेसर मोटरची सुरुवात आणि चालणे नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहे। कंप्रेसर मोटरला 2 वळणे असतात, एक स्टार्ट वाइंडिंग आणि रन वाइंडिंग। कंप्रेसरच्या सुरुवातीच्या आणि धावण्याच्या टप्प्यात या वळणांमध्ये स्विच करण्यात सध्याचे रिले गुंतलेला असतो। जेव्हा रेफ्रिजरेटर चालू केला जातो तेव्हा सध्याचा रिले कंप्रेसरच्या सुरुवातीच्या अनुक्रमात भूमिका वाजवतो। हे कंप्रेसरचे रोटेशन सुरू करण्यासाठी प्रारंभ वळणास ऊर्जा देण्यास मदत करते। एकदा कंप्रेसर चालू झाल्यावर चालू रिले चालू ठेवण्यासाठी रन वाइंडिंग वर स्विच होऊ शकते। स्टेप 4. बऱ्या ओव्हरलोड स्विच सहसा कंप्रेसर हाऊसिंगच्या बाहेरील बाजूस स्थित असते। हा कंप्रेसरशी जोडलेला एक वेगळा घटक असू शकतो किंवा कंप्रेसरच्या डिझाइनमध्ये समाकलित केला जाऊ शकतो। तापमान किंवा करंट ड्रॉ असुरक्षित पातळीवर पोहोचत असल्याचे लक्षात आल्यावर ते कंप्रेसरकडे विद्युत प्रवाहाचे प्रवाहात व्यत्यय आणते। स्टेप 5. RSIR रिले स्टार्ट इंडक्शन रन कंप्रेसर असलेल्या रेफ्रिजरेटर सिस्टम मध्ये थर्मोस्टॅट रेफ्रिजरेटरच्या आतील तापमान नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे। कंप्रेसरला जोडलेल्या थर्मोस्टॅटमध्ये बायमेटॅलिक स्ट्रिप किंवा वायूने भरलेला बल्ब यासारखे तापमान संवेदन घटक असतात। हा घटक रेफ्रिजरेटरच्या आतील तापमानातील बदलांना प्रतिसाद देतो। रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये थर्मोस्टॅटचा वापर कूलिंग सिस्टमच्या ऑपरेशनने नियमन करून अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यासाठी केला जातो। जेव्हा थर्मोस्टॅटद्वारे जाणवलेले तापमान सेट पॉइंट तापमानापासून विचलित होते तेव्हा थर्मोस्टॅट कूलिंग सिस्टमला नियंत्रण सिग्नल पाठवते आणि कंप्रेसर कापते। थर्मोस्टॅटचा औष्णिक बल्ब खरोखरच बाष्पीभवन कुंडलीच्या मागील बाजूस असू शकतो। या घटकाची 3 नावे आहेत। नंबर 1 सेन्सिंग बल्ब, नंबर 2 रिमोट बल्ब, नंबर 3 फीलर बल्ब। थर्मल बल्ब हा थर्मोस्टॅटला जोडलेला एक लहान सील बंद चेंबर आहे।
जो सहसा रेफ्रिजरेटेड जागेत किंवा त्याच्या जवळ असतो. थर्मल बल्बच्या आत एक अस्थिर द्रव असतो, जसे की रेफ्रिजरंट किंवा उच्च औष्णिक संवेदनशीलता असलेला तत्सम पदार्थ. इलेक्ट्रिकल वायरिंग CSIR ऑपरेशन तपासा. स्टेप 1. CSIR कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर रेफ्रिजरेशन. प्रणालीमध्ये कंट्रोल स्विच असलेला दरवाजा बल्ब वीज पुरवठ्याला समांतर जोडला जातो. स्टेप 2. थर्मोस्टॅट स्विच आणि करंट रिले सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे रेफ्रिजरेटर सिस्टम मधील कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरला फेज टर्मिनल आणि सिरीज मध्ये जोडलेले आहेत. स्टेप 3. CSIR मध्ये मल्टीमीटरचा वापर करून प्रतिकार मूल्यांचे मोजमाप करून मोटरची सुरुवात आणि धावणारी वळण ओळखा. स्टेप 4. सुरुवातीचा कॅपॅसिटर सुरुवातीच्या किंवा संयोगक वळणाशी मालिकेत जोडलेला आहे की नाही याची खात्री करा. 1. कॅपॅसिटर कृत्रिम चरण बदल तयार करण्यात मदत करते, ज्यामुळे मोटर प्रारंभिक टॉर्क तयार करण्यास अनुमती देते. कॅपॅसिटर सिंगल फेज मोटर सुरू करण्यात उपयोगी ठरते. 2. मोटरची सुरुवात आणि धावण्याची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी कॅपॅसिटर बऱ्याचदा वापरला जातो. स्टेप 5. मोटर टर्मिनल मधील सामान्य बिंदू मालिकेतील ओव्हरलोड प्रोटेक्टरशी जोडलेला आहे की नाही हे तपासा. रिकॅप. रेफ्रिजरेटर सिस्टम मधील इलेक्ट्रिकल वायरिंग सर्किट कसे तपासायचे हे या व्हिडिओ सेशन मध्ये आपण शिकलो आहोत.